रनिंग करावं लागतं आणि समोर 3000 सपाटा मारावं लागतो रियाज आणि चला फार चांगली कुस्ती आहे विठ्ठल आत्या कुस्ती लक्ष घ्या हा सोलापूर जिल्ह्याला नामांकित पहलवान आहे दोन्ही पण या विक्रम घोडके विक्रम गायकवाड आणि रियाज नवाब दोघांचा पंच फार मोठा नाव केलेला पंच आहे तुमचा भरत निकाले वस्ताद आणि चंद्रकाळे वस्ताद सुरेश गौड हलिगेवरी 200 रुपये बक्षीस बोल रहा हलिगेवर बरे हॅलो चला हा कुस्ती लागली हो विक्रमची कुस्ती लागली या सोलापूरचा कुस्ती क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे काय करंट आहे मोहनचा पोरगा आहे आणि रियाज नवाब मालकोटा हो कब्जा घेतला वस्ताद फिरून फुरा फुरा समज कुस्ती निकाली होणार आहे लक्षात घ्या ಎಲ್ಲ ಬೇರೆಯವರು ಪೈಲೋಂಡು ಊರಾನ್ ಪೈಲೋಂಡು ಮೈಬೂಬ್ ಮಕಾನ್ದಾರ್ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಇವತ್ತು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಸುರ್ಗುಂಬ ಕುಳ್ಳು ಬಾ ಅಂತೇಳಿ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ಯಾರ ಬಸ್ अकबर मकानदार सुरकुम कुली बांधरा बोरलिंगेश्वर यात्रा कमिटी चांदी से जमा कोटारा उचल उचल एक चॅप मारायचा प्रयत्न उचल रेवण सिद्ध माशाळे हलगीवाल्याला 100 फिर दाब 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 चल माग 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 काय कुस्त्या जोड्या उचल ह्या कुस्तीमध्ये कोण जिंकणार दत्ता काळेकरू 5000 रुपये इनाम 500 रुपये सॉरी कुस्ती भारी चांगला झाला आणि 5000 पण देऊ शकतो कुरकोटी ग्रामस्थ आणि पंच कमिटीला ह्याला म्हणतोय मोठा पण म्हणून सिकंदर शेख एवढा मोठा पलवान झाला पण कुस्ती सुटणार नाही हे लक्षात घ्या पलवान धोनी सिकंदरला पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये नाव केला आणि तिथं जाऊन त्यांच्या मुंबईमध्ये ह्या कुस्तीमध्ये कोण जिंकणार जेसीबी मालक धर्मराज बगले यांच्याकडून 500 रुपये बक्षीस 1000 रुपये वाढला होता ह्या कुस्तीमध्ये कोण जिंकते सुधाकर लोकमंगल कारखाना यांच्याकडून 500 रुपये सिकंदर शेखला पंजाबमध्ये जाऊन गौरव मच्छीवाल्याला मारला पृथ्वीपाल भोगोडाला मारला आणि जस्सा पटेलला मारला डबल हिंद केसरी आणि 11 बुलेट आणला 4 आल्टो गाडी आणला आणि 1 म्हैस आणला 1 4 ट्रॅक्टर आणला एका हमालाचा पोरगा तिथपर्यंत गेला या सोलापूर जिल्ह्याचा एवढा मोठा नाव झाला कुस्ती
थांबलं तर संपला. वक्त किसी का इंतजार नहीं करता बेटा, वो तो चलता ही रहता है. वक्त के साथ चलना सीखो. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ और घर का नाम भी रोशन करो. दोनों एक साथ कमाओ पहलवान और घर का नाम भी रोशन करो. गावाचं नाव कोण असो, पैलवानाचं नाव खासाबा जाधव, आईचं नाव पुतळाबाई जाधव, वडिलांचं नाव दादासाहेब जाधव. 1952 मध्ये हेल्दी ऑलिम्पिक मध्ये पहिला कांस्य पदक आणून दिलं. उचल 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 दाब 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 टाक पाय काढून घे पाय. खतने काटा कुस्ती दाब 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 पुढं. रियाजचा या भारताला पहिला कांस्य पदक कोण मिळून दिला? खासाबा जाधव. गावाचं नाव कोलेश्वर. असलम काजीने 51 गदा घेतला पण महाराष्ट्र केसरी गदा वंचित राहिला. नशीब लागतो महाराष्ट्र केसरी गदा घ्यायचा, सोपं नाही. 2010 समाधान गोटके बटन या भागाला सोलापूर जिल्ह्याला गदा आणून दिला. आणि 2023 महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख म्हणतो. एका हमालाचा पोरगा अख्ख्या हिंदुस्थान गाजवला. या भारतात कोणी पण लढ्यामध्ये जाहिरात केला त्याने. कुस्ती सुटणार नाही या लक्षात घ्या पैलवान. या कुरकुरीचे पैसे फुगून जाणार नाही या पहिला लक्षात घ्या. या गावामध्ये फार मोठा पैलवान होऊन गेला, त्यांना माहिती आहे कुस्ती काय आहे म्हणून. सेमीफायनल हारले. उचल उचल कुस्ती केला. याला म्हणतो रियाज नवाब. म्हणून सोलापूरला फरक करतो तो श्रीकृष्ण भारत निघाल्यांचा पट्टा आहे. एका गरीबाचा मुलगा विक्रम गायकवाड या मुलाला सराव करतो. परवा उमराजला आलता आणि कर्नाटक इम्रान शेख संघ कुस्ती बरोबर सुटले. ते पण चांगलं पळवून आहे, दोन्ही पण चांगलं पळवून आहे. आणि दोघांचं वस्तू पण फार मोठं भेटतो. तुडून चंद्रकाळे आणि भरत निघाले. चंद्रकाळेला डबल महाराष्ट्र चॅम्पियन झाला आणि भरत निकाले ओपन गटात महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी आणि त्यांचा वजन गटामध्ये हिंद केसरी झाला. एवढा मोठा जगभर फिरतो होता इमानमध्ये. कशामुळे? कष्टामुळे फिरतो. ह्या कुस्ती कोण जिंकणार? अकबर मकानदार यांच्याकडून 1100 रुपये रोख आलेला आहे. कुस्ती निकालच व्हायला पाहिजे. फिर 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 माग सर माग माग वाट. काय